नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी मुकेश पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फंजामेंटमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोकणातील अत्यंत रहस्यमय आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री मार्लेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी. हे जे मार्लेश्वर देवस्थान आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. असे मानले जाते की पांडवांनी येथे भगवान शिवांची तपश्चर्या केली आणि येथे स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले. इथे सतत पाणी झिरपत असते आणि हे जे शिवलिंग आहे ते कधीच पूर्ण बुडत नाही. हेच या मार्लेश्वराचे दैवी रहस्य. पावसाळ्यामध्ये मार्लेश्वर हा धबधबा आणि जंगलातील शांतता मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. मार्लेश्वर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. कोकणात मार्लेश्वराला जागृत देवस्थान असे मानले जाते. अशी मान्यता आहे की पांडवांनी वनवासाच्या काळात येथे येऊन भगवान शिवांची तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी येथे स्वयंभूलिंगाच्या रूपात वास केला. त्यामुळे मार्लेश्वर शिवलिंग हे स्वयंभू म्हणजेच आपोआप प्रकट झालेले असे मानले जाते. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार मार्लेश्वर देव नवसाला पावतो अशी खोल आस्था आजही आहे. मार्लेश्वर मंदिर डोंगराच्या कुशीत गुहेसारख्या रचनेमध्ये वसलेले आहे. मंदिराच्या आत सतत पाणी झिरपत असते, पण तरीही हे शिवलिंग कधीच पूर्ण बुडत नाही. हे एक इथले मोठे दैवी रहस्य मानले जाते. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिर परिसरात नंदी, गणपती आणि इतर देवतांची छोटी मंदिरे देखील आपल्याला बघायला मिळतात. मार्लेश्वर मंदिराजवळच मार्लेश्वर धबधबा असून तो अतिशय प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात हा धबधबा अत्यंत अत्यंत भव्य आणि निसर्गरम्य दिसतो. चारही बाजूंनी घनदाट जंगल, डोंगर, धुके आणि वाहते पाणी हे अतिशय मनाला प्रसन्न करून टाकते आणि इथले वातावरण बघून मन खूप या ठिकाणी मंत्रमुग्ध होऊन जाते. या मंदिरामध्ये आपल्याला घंटा बघायला मिळत नाही, कारण हे देव धानस्थ अवस्थेत असतात अशी श्रद्धा आहे. येथे बऱ्याचदा साप देखील आढळतात, पण भक्तांना ते कधी इजा करत नाही असे सांगितले जाते. अनेक भक्त नवस फेडण्यासाठी अनवाणी पायाने या मंदिरात देखील येतात. या ठिकाणी जे मुख्य उत्सव साजरे केले जातात ते म्हणजे महाशिवरात्री. श्रावण महिन्यामध्ये देखील विशेष पूजा आणि अभिषेक या ठिकाणी केले जातात. तसेच कार्तिक पौर्णिमेला देखील या ठिकाणी अभिषेक केले जातात. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. पावसाळ्यात हा मार्ग थोडा घसरडा असतो, परंतु इथला जो अनुभव आहे तो अतिशय अविस्मरणीय असतो. तर आपण आता बघू शकता, आपण आता मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत. आपल्या उजव्या साईडला आपण बघू शकता, या ठिकाणी भगवान शिवांची, मार्लेश्वरांची इथे या ठिकाणी आपल्याला गुहा बघायला मिळते आणि त्या गुहेमध्ये अगदी काही फुटाच्या अंतरावरच भगवान शिवांचे स्वयंभू शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी पावसाळ्यात एकदा आवर्जून नक्कीच भेट द्या असं मी तुम्हाला सांगेल आणि इतर वेळेला देखील तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. परंतु पावसाळ्यातील या ठिकाणचं नयनरम्य दृश्य तुम्ही अधिक आनंदाने या ठिकाणी अनुभवू शकता. तर मित्रांनो, चला तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्या.